अनारकली, तुमने सलीम की जगह क्यों ली? चलो उठो, पेट में चूहे दौड़ रहे हैं. अनारकली पण स्वयंपाक करायची का हो? पण चला शेतात काय आहे बघू. आज मस्त चूल, खूप दिवसांनी चूल पेटवणार आहोत. चला चला चला. हे बघा, आपले फ्लॉवरचे गड्डे रेडी आहेत आणि कलर बघा, दोन मिक्स आहेत. पण आपण काढूयात. सो काढायच्या आधी आपण बघूयात की हे जर फ्लॉवर कुंडीत लावलं तर मूळ किती मोठं असतं. हे एवढंच मूळ आहे आणि झाड एवढं आहे, तर तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे फ्लॉवर लावायला. येस. आणि कलर सलीम अनारकलीचा कलर येतो. अनारकलीसाठी हे फूल. पण आपण पटापट सगळा फ्लॉवर हार्वेस्ट करूयात. आपण आज मस्त फ्लॉवरचा रस्सा करणार आहोत. कुठलाही केमिकल, कुठलाही फवारा मारलेला नाहीये, ना खत टाकलेलं आहे. आणि इतकी ताजी छान छान भाजी. हे बघा काय सुंदर फ्लॉवर आहे. आणि थोडे त्याला आहेत पानांवरती डॉट डॉट, पण आपण एवढा विचार करायचा नाही. अजून खूप रेडी झालेले आहेत. पण किती सुंदर आहे. चला, आपले गड्डे घेतलेले आहेत. मस्त मोहरीची मागे बाग आहे. पण आपण रेडी मुझे देखा तो ये जाना सनम, ये फ्लावर है कितना सुहाना सनम, इसका अब तुम क्या बनाओगे. चला. भाजी घ्या, भाजी. ताजी ताजी भाजी. फ्लावर फ्लावर फ्लावर. अधून मधून अशी थोडी मजा पण करायला पाहिजे ना, कारण का आम्ही राहतो अमेरिकेत. मग ते बोरिंग लाईफ असतंच असतं. पण चला, आज चूल पेटवून मस्त अगदी एकदम रस्सा कालवण करणार आहोत. काळं. चला, रेडी का मग? थोडे मटार घेऊयात. चला. हा ऑर्गॅनिक कॉलीफ्लॉवर म्हणजे फ्लॉवर, फुलगोबी. पण ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्या पानांवर असे डॉट डॉट्स असतात. पण आपल्याला घेताना भाजी अशी तजेलदार भाजी मिळण्यासाठी ह्याच्यावर एवढा जास्त फवारा मारतात. त्यामुळे आपण खातो ते विष जर ऑर्गॅनिक नसेल तर. तेवढ्यासाठी आम्ही शेअर करतो की हे ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेलं आहे. ऑर्गॅनिक म्हणजे काय, आम्ही कुठलाही केमिकल फवारा मारत नाही. म्हणजे हे खाऊ नये म्हणून हे स्लग्स खातात हो, नाहीतर बीटल लीव्स म्हणजे असतात, खूप सारे किडे असतात जे खातात. पण ह्याच्यासाठी विष मारतात आणि त्याच्यामुळे ते ऑर्गॅनिक राहत नाही. आता मराठीत समजत नसेल तर इंग्लिशमध्ये सांगू का? चला तर मग, आपला गड्डा आहे, आपण आहोत, चूल आहे, रेडी का मग? शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पोटपाटा वरवंटा वापरून आपण स्वयंपाक करणार आहोत. सो ते असं करतात ना, तसं करते मी. आणि पुढचा व्हिडिओ बघा. कसे पूर्वी सुरीशिवाय स्वयंपाक करत होते काय माहिती. उठलं एकदाच. मोठी वेळी पाहिजे. कसे आपले पूर्वज करत असतील बरं बिन सुरीचे स्वयंपाक. पण हे बघा, मस्त फ्लॉवरचा गड्डा. आतमध्ये पण छान छान आहे. पटपट पटपट चिरून घेते. मन आणि धन कॉम्पिटिशन चालू आहे तुमची. कोण आहे सुंदर सुंदर? दोघंही सुंदर आहात. हो, दोघंही सुंदर आहात. बरं बरं, मन तू पण सुंदर. हो धन, त्याला नको त्रास देऊ. धन म्हणतोय मीच सुंदर. धन अजून छोटूसं बाळ आहे, पण बघा काय सुंदर सुंदर दिसतोय. अरे मन, चिडला का तू? नको चिडू मन. बघ इकडे बघ. ए मन, काय झालं? दोघंही बांधलं आता? हा, आता कसं धन? हा, आता कसं मन? छान छान, दोघंही छान छान दिसतात. अच्छा, बाय बाय. चूल पेटलीये, तेल टाकून घेऊ. सो हा आहे मस्त गावरान
रस्सा नाही, कालवण. कांदा कापून घेतलेला, वेडा वाकडाच कापायचा आहे. काही कांदा टाकूयात. आताच आपण लसूण टाकणार आहे. सो हा लसूण मेलेला नाहीये, फ्रीज मधला आहे म्हणून तो तसा आहे. यातच मुठभर शेंगदाणे, थोडीशी दालचिनी, लवंग, अशा मिरे, खरपूस भाजून घ्यायचंय. हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. वाटणमध्ये थोडीशी कोथिंबीर, मस्त वाटतं असं पाटा वरवंटा वापरून स्वयंपाक करायला. मला तर इतकं आवडतं. थोडे कष्ट आहेत पण मजा येते आणि चव इतकी रुचकर होते. सो यातलं वाटण रेडी आहे. चला पुढची स्टेप बघूया पटकन. हे सगळं वाटण आपण टाकून घ्यायचंय परत एकदा आपल्या भगुन्यात. 1 चमचा हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, 1 भरपूर मोठा चमचा गरम मसाला, माझ्या आईचा मसाला आहे तो, आणि मग चवीनुसार तुम्हाला हवं तितकं मीठ, हिंग, आणि पटकन परतून घ्यायचं आहे. आता मातीच्या भांड्यात ट्रान्सफर केलाय, मसाला रेडी झालाय. यात आपल्याला काही नाही तर टाकायचं आहेत आपले मटार, हिरवेगार ताजे ताजे ऑर्गॅनिक मटार. आय होप. मग आपला मस्त बागेतला फ्लावर एवढा बास झालाय. आता दोघात थोडंसं रशापुरतं पाणी. भाजी आणि भाकरी असं बेस्ट कॉम्बिनेशन आहे ना. चला पटापटा ज्वारीची भाकरी. स्पेशल पाटील कुलकर्णी फार्म स्पेशालिटी. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. भाकर द्या अंगाशा. आहा हा हा. गरमागरम भाकर. आहा हा हा. कॅमेरामनला भूक लागली बरं का. आज पहिला घास कॅमेरामन. मंद आचेवरती भाजी ठेवलेली बघूयात आता. हा हा. हे बघा काय मस्त दिसतंय कालवण. मस्त शेतातले कांद्याची पात आणि गरमागरम भाकर आणि कॅमेरामन आणि कॅमेरामन पण. हा हा हा. द्या 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 लवकर द्या लवकर द्या. मला भूक लागली की हो अंगाशी. खूप गरम आहे. आई ग. हा हा हा. मटारचा घास कसा आहे? 1 नंबर. खाऊन बघते मी. लय भारी. कांदा, लसूण आणि ती थोडीशी कोथिंबीर, काय म्हणजे काय भारी आहे. आणि आपली कांद्याची पात याला म्हणतात गावरान सुख. याला म्हणतात अनारकली, तूने अपना काम कर दिया. पण हे कुठे? अटलांटा जॉर्जिया, जे अमेरिकेत आहे. तर असेच गंमतशीर व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुक. अटलांटातली अनारकली सलीम को घास दे रही है. चला तर मग अच्छा बाय बाय.